नमस्कार मित्रांनो, देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 30 नोव्हेंबर 2023 रोजी ड्रोन दीदी योजनेचा शुभारंभ केला होता। या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला भगिनींना पैसे कमविण्याचे एक नवीन माध्यम तयार होईल, म्हणजेच उत्पन्नाचा एक नवा स्रोत त्यांच्यासाठी निर्माण होणार आहे। त्याचप्रमाणे ड्रोन सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अल्प किमतीत मिळेल असे पंतप्रधान म्हणाले। आणि याच ड्रोन दीदी योजने सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या योजनेचा लाभ कोणासाठी आणि किती दिला जाणार आहे? मित्रांनो, ड्रोन दीदी योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार देशभरातील 15,000 महिला बचत गटांना 15,000 ड्रोन या ड्रोन दीदी योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे। 2024 ते 2026 या वर्षामध्ये या ड्रोन दीदी योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार या महिला बचत गटांना हे ड्रोन उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट साध्य करणार आहे आणि म्हणून याकरता 1261 कोटी रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून खर्च करण्यात येणार आहे। ड्रोनच्या मदतीने शेतीसाठी खते, कीटकनाशके यांची फवारणी कशी करावी, शेती संबंधीचे वेगवेगळी कामे कशी करावी याचे प्रशिक्षण देखील या महिलांना 15 दिवसाचे प्रशिक्षण देखील या महिला बचत गटांना देण्यात येणार आहे। हे प्रशिक्षण महिला बचत गटांनी पूर्ण केल्यानंतर त्यांना हे ड्रोन इतर शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी भाडेतत्वावरती शेतकऱ्यांना देता येणार आहे। मित्रांनो, ड्रोन दीदी योजनेच्या माध्यमातून ड्रोन किंवा त्याच्या संबंधित उपकरणाच्या खरेदीसाठी एकूण रकमेच्या 80% किंवा जास्तीत जास्त 8 लाख रुपये आर्थिक मदत या महिला बचत गटांना केंद्र सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे। ड्रोनचा वापर आर्थिकरित्या ज्या भागात शक्य होईल त्या भागातील 15,000 महिला बचत गटांची निवड प्रक्रिया केंद्र सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि अशा बचत गटांना ड्रोनचा पुरवठा करता येणार आहे। महिलांच्या बचत गटातील एक सदस्य किंवा ज्यांचे वय 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा महिलेला 15 दिवसाचे ड्रोन प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे। या प्रशिक्षणार्थी महिलेला या ड्रोनचा वापर शेतीसाठी कशा पद्धतीने करायचा याबाबतचे अत्याधुनिक 15 दिवसाचे प्रशिक्षण मिळणार आहे। मित्रांनो, शेतीच्या कामासाठी ड्रोनचा वापर झाल्यास शेतीची कामे सोयीचे होईल व वेळ आणि अधिकचे श्रम देखील शेतकऱ्यांचे वाचणार आहे। यातच मजुरांची टंचाई असल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकरी आता ड्रोन योजनेकडे आश्वासक हेतूने पाहणार आहे। ड्रोनच्या मदतीने 1 एकर फवारणी करता 1000 ते 1,500 रुपये मोजावे लागतात। तसेच कमी वेळात अगदी 10 ते 20 मिनिटांमध्ये 1 एकर शेतीची फवारणी करता येते। परंतु असे असले तरी ड्रोनची किंमत साधारणपणे 6 ते 15 लाखापर्यंत असते व ड्रोनचे आयुष्य हे 4 ते 5 वर्षे इतकेच असते आणि म्हणून सामान्य शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करणे परवडणार नाही आणि अशा वेळी गरजू शेतकरी ड्रोन भाडेतत्वावर या महिला बचत गटाकडून घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, ड्रोनच्या मदतीने शेतीसाठी कोणकोणती कामे करता येतात याबाबत थोडक्यात आपण पाहणार आहोत। तर यामध्ये शेतीसाठी वापरण्यात येणारे ड्रोन 50 ते 60 फूट उंचीवर व 2 किलोमीटर लांब उडू शकतात आणि या दरम्यान ते प्रत्येक घटकावर ड्रोनच्या साहाय्याने नजर देखील ठेवता येते। ड्रोनच्या मदतीने पेरणीपूर्वी आणि पेरणीनंतर जमिनीचे 3D नकाशे देखील तयार करता येतात। त्याचप्रमाणे आता शेत पिकासाठी खते ही द्रव रूपात उपलब्ध झाली असल्याने खतांची फवारणी देखील आता ड्रोनच्या मदतीने शेतकरी करू शकतात। तसेच ज्या ठिकाणी पिकांवर प्रादुर्भाव आहे अशा ठिकाणी कीटकनाशकांची फवारणी करता येते। ड्रोनवर बसवण्यात आलेले अत्याधुनिक सेन्सरद्वारे पिकाचे आरोग्य आणि मातीच्या गुणवत्तेचे अचूकपणे विश्लेषण करता येते। ड्रोनवरील कॅमेरा व सेन्सर यांच्या मदतीने जमिनीवरील कोरडा भाग सहजपणे ओळखता येतो व अशा ठिकाणी पाण्याचा पुरवठा करता येतो। मित्रांनो, शेती व्यवसायासाठी ड्रोनचे फायदे असले तरी ड्रोनच्या माध्यमातून केली जाणारी शेती समोर काही आव्हाने देखील असल्याचे तज्ञ लोक सांगतात, ज्यामध्ये ड्रोन चालवणारी व्यक्ती अत्यंत हुशार आणि जागरूक असली पाहिजे। त्यासाठी त्या व्यक्तीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे परिपूर्ण प्रशिक्षण मिळणे तितकेच महत्त्वाचे असणार आहे। तसेच ड्रोनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्यासाठी दुरुस्ती केंद्र म्हणजेच ड्रोनचे सर्व्हिस सेंटर देखील उपलब्ध असणे गरजेचे आहे।
तसेच ड्रोनची बॅटरी लाईफ ही फक्त 20 ते 40 मिनिटाचीच असल्यामुळे एक शिल्लक बॅटरी देखील ड्रोन वापरणाऱ्या व्यक्तीला सोबत ठेवावी लागणार आहे आणि ही बॅटरी देखील खूप महाग असते। यामध्ये पावसाळ्यात ड्रोनचा वापर करणे अवघड असते, कारण ड्रोन हे सेन्सरयुक्त असतात, त्यामुळे पावसाळ्यात ते कशा पद्धतीने काम करू शकेल हा देखील एक मोठा प्रश्न आहे। तसेच ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशकांची फवारणी करत असताना योग्य दाब नसल्यास कीटकनाशके हवेत उडून जाऊ शकतात। अशा वेळी शेतकऱ्यांना पर्यायी काय करावे हा देखील या ठिकाणी प्रश्न निर्माण होणार आहे। आपल्याकडे कृषी विद्यापीठामध्ये ड्रोन चालवण्याच्या प्रशिक्षणाबाबत सत्र चालविले जात आहेत। याशिवाय केंद्रीय कृषी मंत्रालय यांच्या माध्यमातून ड्रोन वापरण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आलेल्या आहे। असं असलं तरी शेतकरी मित्रांनो, ड्रोन वापरण्यासंदर्भातले प्रात्यक्षिके जोपर्यंत शेतकरी यांच्या समोर घेण्यात येत नाही तोपर्यंत ड्रोन शेती हा एक आव्हानाचाच। तर शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकार यांच्या माध्यमातून राबवल्या जाणारी ड्रोन दीदी योजना याबाबत सविस्तरपणे माहिती घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये केलेला आहे। ड्रोन दीदी योजना ही फक्त महिला बचत गटांसाठी असणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला नेहमीच शासनाच्या योजना व माहितीपूर्ण व्हिडिओ देण्याचा आपला प्रयत्न असतो, त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या ठिकाणी तुम्हाला नेहमीच नवनवीन माहिती मिळत राहील। मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।